चला तर मंडळी, कुणाचं काय आणि कुणाचं काय. तर इथे ना पाणीपुरीवरती अक्षरशः तुटून पडलेले हे मंडळी आहेत. आणि ना ही पुरी जी आहे ना ती आम्ही घरात केली. चला कशा करायच्या चला सांगतो. तर बघा, इथे ना 1 कप रवा घेतलाय आणि ना पाव कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय. हे मिक्स करून घेतलं आणि इथे पापड खार घेतलाय. पाव चमच्यापेक्षा पण थोडंसं कमी, म्हणजे 1/8 टीस्पून एवढा आपल्याला पापड खार घ्यायचंय आणि तेवढंच आपल्याला मीठ घ्यायचंय. आणि यामध्ये ना गरम पाणी घालायचे, गरम किंवा मग थोडंसं कोमट असेल तरी चालेल. पाणी किती घालायचे तर म्हणजे पाव कप एवढं पाणी घालायचं, म्हणजे 1/4 कप एवढं पाणी घालायचे. हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं, याला चेचून घ्यायचंय आणि असं झाकून ठेवून द्यायचे. थोडासा रुमाल आहे ना ओलसर करून घ्यायचा आणि झाकून ठेवायचं 10 मिनिटासाठी. आणि पुन्हा याला म्हणजे ओपन करून पुन्हा याला मळून घ्यायचे चांगलं आणि चेचून मस्तपैकी याला मऊ करून घ्यायचं आणि याचे असे पेढे करून घ्यायचे. छोटे छोटे पेढे करायचे आणि मस्त पुऱ्या लाटून घ्यायचे. पहिली पुरी लाटली ना की लगेच मला बाजूला केले आणि ना स्वतः पुऱ्या लाटायला घेतल्या. तुम्ही बघू शकता इथं स्वराज आहे ना अक्षरशः आहे ना माझ्या हातातलं काम घेतो आणि एकदम परफेक्ट मी जसं करते ना तसंच करायला चालू करतो. तर पुऱ्या सुद्धा तळून घेतल्या तुम्ही बघू शकताय. आणि पुऱ्या तळायचं सिक्रेट सुद्धा सांगणार आहे. पहिलं आहे ना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि ना लो फ्लेम वरती आहे ना आपल्या ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. मस्त या पुऱ्या सोडल्याच्या नंतर ना त्याच्यावरती तेल सोडून ह्या पुऱ्या मस्त फुगवून घ्यायच्यात. आणि सोडतानाची सुद्धा ट्रिक सांगणार आहे. जे आपण ओल्या म्हणजे थोडंसं कोमट रुमालावरती पुरी ठेवतो ना तर ती खालची जी ओली बाजू असते ना ती तेलामध्ये सोडताना खालच्या बाजूने करायची. हा रगडा सुद्धा स्वराजनेच केला होता. हे हिरवं जे तिखट पाणी ना ते सुद्धा स्वराजनेच केलं होतं. आणि हे जे म्हणजे चिंचेचं पाणी आहे ना ते मी केलं होतं. तर खूप मस्त हे पाणी सुद्धा झालेलं. या पाण्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आहे ना मला कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला ह्या दोन्ही पाण्याची रेसिपी देईल. मस्त हिरवगार पाणी ना दुसऱ्या दिवशीपर्यंत पण चांगलं हिरवगार राहिलं होतं. हे पुदिन्याचं पाणी तरी सुद्धा अजिबात काळं पडलं नव्हतं. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा इथे ना पाणीपुरी एन्जॉय करायचं चालू आहे. तर पाणीपुरीची प्लेट भरलेली आहे आणि मस्तपैकी कारभारी एन्जॉय करतायत. त्यांना सुद्धा पाणीपुरी खूप आवडते. तर चला या पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी तुम्ही सुद्धा करून एन्जॉय करा.